माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर, त्रिवेणी सुगरण जागरमध्ये आज तुम्हाला मी खास स्पेशल थंडीसाठी उकाळा दाखवत आहे. सर्वप्रथम 2 ग्लास पाणी घेतले, त्यामध्ये मी गवती चहा व पुदिना टाकला आहे थोडा थोडा. त्यानंतर मी ही जी पूड करून ठेवली ती पूड टाकत आहे. ही पूडमध्ये मी काय काय टाकले ते तुम्हाला सांगते. जष्टमध, सुंठ, दालचिनी, बडीशोप व थोडे ओवा आणि खडीसाखर हे सर्व समप्रमाणात घेतले. फक्त दालचिनी थोडी कमी घेतली, 2-3 तुकडे, आणि सर्व एकत्र करून मिक्सरमधनं पूड करून घेतली. अशा प्रकारे ही दालचिनीची आणि सुंठ पावडर, जष्टमध पावडर याची पूड आहे. तसेच त्या पावडरमध्ये मी नागवेलचे पानं सुकवले व तुळशीचे पानं पण सुकवून त्यात ते पूड टाकलेले आहे. अशा प्रकारे हा मसाला आपण घरीच तयार करून ठेवायचा. नंतर ज्यावेळेस आपण उकळ ठेवतोय त्यावेळेस त्यात थोडा मसाला, पुदिनाचे पानं व गवती चहा टाकायचा. टाकल्यानंतर ते छानपैकी उकळू द्यायचे. ते उकळल्यानंतर ज्यावेळेस ते अर्ध होईल त्यावेळेस त्यामध्ये आपण अगदी घोडभर दूध टाकायचे आणि आपला चहा तयार झाला. जर तुम्हाला धागा खडीसाखर मिळत असेल तर ती अतिउत्तम, नसेल तर गूळ टाका, पण गूळ सर्व झाल्यानंतर टाकायचा, नाहीतर चहा फाटायची शक्यता असते. अशा प्रकारे हा आपला स्पेशल उकाळा तयार होतो आणि हा उकाळा आपण जर रोज घेतला आहे आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगला. अशा प्रकारे उकाळा उकळू द्या. मी आता उकाळ्यामध्ये दूध टाकत आहे. दूध टाकल्यानंतर थोडासा गुळाचा खडा टाकला आहे. हा बघा, आपला उकाळा तयार झालेला आहे. हा बघा, रंग पण बदलला आहे. आता आपण उकाळा गाळून घ्यायचा आणि छान चविष्ट उकाळा सगळ्यांनी बनवून बघा व मला सांगा कसा झाला ते. उकाळा प्यायला कोण कोण येतंय वाट बघूया.